तिसरा प्रश्न काय आहे ते पाहू. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 म्हणजे 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या काढा किंवा किती. तर ह्याच्यासाठी एक प्रवाह आकृती दिलेली आहे प्रश्नात, पण ते आकृती बसून मग गणित सोडवून बसणार नाही म्हणून मी ते आकृती काढलीच नाही. कारण आकृतीतही काय करायचंय आपल्याला, तर जे आपण गणित सोडवण्यासाठी त्या स्टेप करतो त्याच करायच्या, दुसरं काय नाही. म्हणजे प्रवाह आकृती जरी तुमच्या डोळ्यापुढे असली तरी तुम्हाला गणित सोडवण्याच्या पायऱ्या लक्षात येतात की आता काय करायचंय, आधी नंतर काय करायचंय, नंतर काय करायचं ते कळतं. ठीक आहे ना. तर आता काय गणिताचं काय म्हणणं आहे की संत्र्याची बाग तुम्ही पाहिलीच असणार आहे. संत्र्याच्या बागेत कसे झाडं असे एका मागोमाग उभे असतात है ना, असे उभ्या रांगेत पण आणि आडव्या रांगेत पण है ना, बरोबर आहे का. म्हणजे जिथे जिथे फुली होते तयार, इथं इथे इथे त्या फुलीवर आपण जसं सरकी लावत असतो तशा त्या फुलीवर संत्र्याच्या बागेत संत्र्याचे झाड किंवा संत्र्याचे रोपं लावलेले असतात, बरोबर आहे. तर हे जे उभ्या रेषा आहेत याला म्हणलं कॉलम आणि हे ज्या आडव्या रेषा आहेत याला म्हणलं रो. ठीक ना. तर या उभ्या आणि आडव्या रेषेतल्या झाडांची संख्या मिळून एकूण झाडाची संख्या आहे 150. ठीक आहे ना. बरं, त्याच्या आधी काय सांगितलंय की आडव्या रांगेतल्या झाडांची संख्या, आडव्या रांगेतल्या झाडांची संख्या किती आहे, तर ती उभ्या रांगेतल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे याला मला असे उभ्या रांगा अजून काढावं लागतील. ठीक आहे ना. तेव्हा ते असं समजेल आपल्याला की ते 5 न जास्त आहे. आडव्या रांगेत झाडाची संख्या किती आहे, तर ती उभ्या रांगेतल्या झाडाच्या संख्येपेक्षा 5. आता उभ्या रांगेत किती आहेत, इथं 1 2 3 4 आहे ना, आणि आडव्या रांगेत किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, अजून एक काढतो. ठीक आहे ना. म्हणजे काय झालं पहा, आता इकडे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 एका आडव्या रांगेत आहेत आणि इथे उभ्या रांगेत किती आहेत, तर 1 2 3 4. ठीक आहे ना. गणितात काय सांगितलं की आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. इथं दिसायला लागलं समजा. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं शेत आहे, मधुसूदनचं शेत हे अशा प्रकारे आहे की ज्या शेतात किंवा अशा प्रकारचा त्याचा मळा आहे की त्याच्यात उभ्या रांगेत असलेल्या झाडाच्या संख्येपेक्षा आडव्या रांगेतल्या झाडांची संख्या ही 5 ने जास्त आहे. आणि एकूण किती झाडाची संख्या आहे तिथे झाड शेतात, तर मळ्यात किंवा बागेत 150 आहे ना. आता तुम्हाला आठवत असेल की एकूण मोजायचे असतील तर आपण असे 1 2 3 4 हे 9 नंतर 10 11 12 13 14 15 असे मोजत बसण्यापेक्षा जर मी एका रांगेत उभ्या आणि एका रांगेतल्या आडव्या झाडांची संख्येचा गुणाकार केला तरी मला ती मिळते. जसं की या रांगेत 4 आहेत आणि या रांगेत 9 आहेत, मग 9 गुणिला 4 9 चूक 36 असायला पाहिजेत ह्या सगळ्या फुल्या. बघा आहे का नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 2 18 नंतर 27 9 चूक 36. ठीक आहे ना. म्हणजे मी एका रांगेतल्या उभ्या आणि एका रांगेतल्या आडव्या झाडांची संख्येचा गुणाकार केला तरी मला पूर्ण संख्या मिळू शकते. मग मी इथं तेच करणार आहे हे गणित सोडवण्यासाठी. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण काय करू, उभ्या रांगेतील झाडाची संख्या काहीतरी चल घेऊन मानू. ठीक आहे. तर मी आता काय करतो, उभ्या रांगेतल्या झाडाची संख्या काहीतरी चल घेऊन सोडवू आपण याला. मग अटीनुसार मग आपल्याला उभ्या रांगेतल्या आणि आडव्या रांगेतल्या झाडाची जी अट दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला मग एक वर्ग समीकरण तयार करता येईल. दोघांचा गुणाकार केला, उभ्या रांगेतल्या आणि आडव्या रांगेतल्या झाडांच्या संख्येचा गुणाकार केला की तो किती यायला पाहिजे, 150 येतो. कारण आपण आता जसं सांगितलं की एका उभ्या रांगेतल्या आणि एका आडव्या रांगेतल्या झाडांचा गुणाकार केला की सगळ्या झाडांची संख्या मिळाली. त्याच पद्धतीने इथं 150 त्यांचं उत्तर येईल त्या गुणाकाराचं. मग आपण त्याच्यातून एक वर्ग समीकरण तयार करू आणि त्या वर्ग समीकरणाला सोडून त्याच्यातून आपण चलाची किंमत म्हणजेच त्या वर्ग समीकरणाचे मूळ काढू. ठीक आहे. समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या
काहीतरी चल घेऊ, x मानू. ठीक आहे. मग जर का उभ्या रांगेतील झाडाची संख्या x मानली तर आपल्याला अटीत काय सांगितलेले की आडव्या रांगेतील झाडाची संख्या ही उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणून आडव्या रांगेतील झाडांची संख्या ती काय होईल? आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय होईल? तर उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक म्हणजे ती होईल x अधिक 5. बरोबर आहे. कळलं? ठीक आहे. आता अट काय सांगते? अट सांगते की एकूण झाडांची संख्या 150 आहे. मग दिलेल्या अटीनुसार आपण जसं मगाशी इथं करून पाहिलं की एका उभ्या रांगेतल्या आणि एका आडव्या रांगेतल्या झाडाच्या संख्येचा गुणाकार म्हणजे एकूण झाडाची संख्या आहे ना. तसं उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणिला आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर काय? तर एकूण झाड है ना, एकूण झाडांची संख्या. मग एकूण झाडाची संख्या आणि हे सगळं आता आपण इथं ठेवू. म्हणजे काय होईल? इथं उभ्या रांगेतील झाडाची संख्या होती आपली x गुणिला आडव्या रांगेतील झाडाची संख्या होती x अधिक 5 आणि बरोबर एकूण झाडाची संख्या आहे 150. मग ह्याच्यातून आपण वर्ग समीकरण तयार करू. याला गुणून घेऊ. x गुणिला x झाला x चा वर्ग, x गुणिला 5 झाले 5x, हे 150 इकडे पाठवले तर ते वजा बरोबर 0. आता 150 वजा 150 चे अवयव पाडायचे आपल्याला. काय घेऊ? 15 आणि 10 घेऊ. 15 आणि 10 हे 150 किंवा 150 आणि 15तून जर का 10 गेले तर अधिक 5 उरतात. बरोबर आहे का? अधिक गुणिला वजा वजा आणि 15तून 10 गेले अधिक 5. म्हणजे आता आपल्याला ही जोडी बसते अवयवाची, तर याच्या ऐवजी ते जोडी घेऊ. x वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. आता याच्यातून दोघातून सामायिक काढू. इथून काय सामायिक काढता येते? या दोघातून x सामायिक काढला तर उरते काय? x अधिक 15. इथून वजा 10 सामायिक काढू, काय उरते? x अधिक 15 बरोबर 0. ठीक आहे. इथे x अधिक 15चा कंस सामायिक आहे, काढता येतो. इथे उरते x वजा 10चा कंस आहे ना. दोन कंसाचा गुणाकार 0 आहे म्हणजे एकतर हा कंस 0 असेल किंवा मग तो दुसरा x वजा 10 बरोबर 0. मग 15 तिकडे पाठवून द्या बरोबर चिन्हाच्या, त्याचं चिन्ह बदलल, किंवा 10 तिकडे पाठवून द्या, त्याचं चिन्ह बदलल. मग आता वजा 15 आणि वजा 10 अशा दोन किमती आल्या आपल्या एक्सच्या. पण एक्स काय होतं? तर झाडांची संख्या आहे ना, उभ्या रांगेतील झाडाची संख्या आहे. मग झाडांची संख्या वजा ऋणमध्ये असेल का? मग नाही, तसं लिहा लागेल. पण झाडांची संख्या ऋण नसेल किंवा नसते, म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती असेल? मग तर 10 असेल. मग आता उभ्या रांगेतली जर 10 आहे तर आडव्यातली किती आहे? x अधिक 5. x ची किंमत 10 आली म्हणजे x अधिक 5 म्हणजे, व आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती? x अधिक 5 म्हणजेच
म्हटलं तिथं पण x बरोबर 10 लिहितो, मी इथं मग लिहिता येते 10 अधिक 5 म्हणजे किती, 15 है ना, असेल. पहा तुम्ही उत्तर बरोबर आहे का नाही तुम्ही तपासून पाहू शकता. या दोघांचा गुणाकार 10 आणि 15चा गुणाकार 150 येते, है ना. चला चौथा प्रश्न पाहू. काय आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वय काढा. विवेक मोठा आहे किशोरपेक्षा किती वर्षांनी, 5 वर्षांनी, आणि त्यांचे आजची जी वय आहेत त्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे तुम्हाला आठवते का, समजा एखादी संख्या जर का x आहे तर x चा गुणाकार व्यस्त काय होतो, 1/x. एखादी संख्या जर का समजा 6 आहे तर 6 चा गुणाकार व्यस्त काय होतो, 1/6. ठीक आहे ना, याला म्हणलं गुणाकार व्यस्त. ठीक आहे. आता आपल्याला गणितात काय सांगितलंय, तर विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग आपण काय करू, किशोरचं वय लहान जो आहे त्याचं वय काहीतरी मानू. ठीक आहे ना, चल घेऊ काहीतरी. मग समजा किशोरचे आजचे वय x वर्ष मानू. किशोरचे आजचे वय आपण x वर्ष मानू. मग किशोरचे जर का आजचे वय x वर्ष असेल तर विवेक मोठा आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी, मग विवेकचे आजचे वय काय होईल, याच्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त, म्हणजे काय होईल, x अधिक 5 वर्षे. बरोबर आहे का, x अधिक 5 वर्ष होईल, है ना. मग आता दिलेली अट काय, दिलेल्या अटीनुसार काय लिहिता येते, यांच्या, आता हे वय झाले यांच्या आजचे, या आजच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज, याचा गुणाकार व्यस्त काय होईल, 1/x, याचा गुणाकार व्यस्त काय होईल, 1/x अधिक 5, आणि यांची बेरीज किती येते, 1/6. असं दिलेल्या अटीनुसार लिहिता येते. मग आता याच्यावरून वर्ग समीकरण तयार करू, त्याचे अवयव पडू, याचा तिरपा गुणाकार करू. याचा तिरपा गुणाकार केला तर काय होईल, हे x अधिक 5 गुणिला 1 x अधिक 5 अधिक याच्यासोबत x एक x आणि भागीला या दोघांचा गुणाकार, है ना. तिरपा गुणाकार तुम्हाला येतच असेल. ठीक आहे. आता याला इकडे घेऊ, याला इकडे घेऊ. त्याच्या आधी हे x आणि x किती झाले, 2x अधिक 5, है ना, आणि हे 6 इकडे वर आले तर याच्यासोबत गुणाकारात येते. तसंच हे हे डाव्या बाजूला हे जे खाली आहे याला इकडे पाठवलं तर या 1 सोबत ते गुणाकारात जाईल, म्हणजे x गुणिला x अधिक 5 चा कंस. आता यानं या कंसाला गुणून घेऊ, यानं या कंसाला गुणून घेऊ, आणि मग एक वर्ग समीकरण तयार. ठीक आहे ना. ठीक आहे, यानं गुणून घेऊ, 6 गुणिला 2x साइन 2 12x अधिक 6 गुणिला 5 6 पंच 30 बरोबर, इकडे गुणून घेऊ, x गुणिला x चा वर्ग अधिक x गुणिला 5x. ठीक आहे. आता हे दोन्ही पद्धत इकडे घेऊ, म्हणजे इकडे काय उरेल, बरोबर चिन्हाच्या फक्त 0. मग x वर्ग अधिक 5x, हे 12x इकडे आणले तर वजा 12x झाले, हे 30 इकडे आणले तर वजा 30 झाले. ठीक आहे ना. याला कसं लिहिता येते, x चा वर्ग अधिक, किंवा या दोघांची वजाबाकी होते, 12तून 5 गेले, किती उरले, वजा 7x, बरोबर आहे, आणि वजा 30, या बाजूला काहीच नाही म्हणजे काय, मग आता 0. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपलं एक वर्ग समीकरण तयार झालं सामान्य रूपातलं. मग ह्याचे अवयव पाडायचे. आता 30 चे अवयव पडायचे, वजा 30 चे अवयव पडायचे, तर ज्याची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे वजा 7. बघा काय बेरीज किंवा वजाबाकी काय येणार आहे, 10 गुणिला 3 केले, 3 10 30, गुणाकाराचं चिन्ह वजा आहे म्हणजे यातल्या एकाचं कोणाचं तरी वजा आहे ना, आणि दुसऱ्याचं अधिक. पण इथे ज्याचं चिन्ह असेल त्याचं मग मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे ही 3 अधिक आहे 10 वजा आहे.
वजा गुणिले अधिक वजा झाले, 10 30 झाले, वजा 10तून 3 गेले, वजा 7 उरले. कळलं? मग याच्या ऐवजी या मधल्या पदाच्या ऐवजी आपल्याला आता ते लिहायचं. तर मग हे x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. ठीक आहे. आता याच्यातून दोघातून आणि या दोघातून सामायिक काढू. या दोघातून काय सामायिक येते? x. इथे काय उरते? 1x वजा 10. इथून काय कॉमन काढता येते? सामायिक 3. उरलं काय? x वजा 10 आहे ना. x वजा 10चा कंस 2 वेळा आहे, म्हणजे x वजा 10चा कंस सामायिक घेता येते आपल्याला. इथे काय उरते? x आणि इथे काय उरते? अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. मग आता ह्या दोघाचा गुणाकार, या दोन कंसाचा गुणाकार 0 आहे, म्हणजे यातला एक कंस कोणता तरी 0 आहे, पण मग तो माहित नाही म्हणून आपण मग दोन्ही घेऊन टाकतो. x अधिक 3 बरोबर 0 आणि x वजा 10 बरोबर 0. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून 10 तिकडे पाठवून देऊ, त्याचं चिन्ह बदलल. इकडे सुद्धा तसंच करावं लागेल. x ची किंमत काढायची म्हणून 3 तिकडे पाठवला, बरोबर चिन्हाच्या तर वजा झाला. आता दोन संख्या उत्तर आले आपले चलाचे, x बरोबर 10 आणि x बरोबर वजा 3. मग x काय घेतलं होतं आपण? किशोरचे आजचे वय. मग वय वजा असते का? तर नाही, है ना. पण वय ऋण नसते, है ना, म्हणजे वजा 3 नसते. म्हणून मग ते काय असेल? तर 10 असेल. म्हणून किशोरचे आजचे वय x बरोबर काय असणार आहे? 10 वर्ष. ठीक आहे. कळलं का? मग आता किशोरचे आलं, मग विवेकचं काय असेल मग? म्हणून विवेकचे आजचे वय, आता विवेक याच्यापेक्षा 5 वर्षांना जास्त आहे, मोठा आहे, म्हणजे तो काय असेल? x अधिक 5 बरोबर 10 अधिक 5 म्हणजेच 15 वर्ष. बरोबर आहे का? असेल. कळलं?